नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या रोजच्या जेवणात थोडे का असेना पण जवस असायलाच पाहिजे, कारण जवसामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. तसेच जवस खाणे केसासाठी आणि त्वचेसाठी सुद्धा खूप चांगले असते. जवसाचा खूप फायदा होतो, त्यामुळे चटणीच्या माध्यमातून का होईना पण दररोज थोडे जवस अगदी आवर्जून पोटात जायलाच पाहिजे. त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे परफेक्ट चवीची खमंग अशी जवसाची चटणी. ही चटणी कशी करायची त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. हे बघा, या ठिकाणी मी 1 वाटी जवस घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता जवस हे अशा प्रकारे असतं. सुरुवातीला काय करायचं, हे जवस आपल्याला भाजून घ्यायचंय. त्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. या कढईमध्ये हे जवस मी टाकून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे सतत हलवत 2 ते 3 मिनिटे चांगलं असं भाजून घ्यायचं. मीडियम गॅसवरच हे भाजून घ्यायचं, नाहीतर हे करपू शकतं. हे जवस 2 ते 3 मिनिटे सतत हलवल्यानंतर यामध्ये लगेच आता 1 चमचा या ठिकाणी मी जिरे घेतलेले आहे. हे जिरे पण यामध्ये टाकायचे, म्हणजे जिरे पण जवसासोबत भाजले जातात. जिरे टाकल्यानंतर या ठिकाणी मी एक मोठा लसूणचा गड्डा सोलून घेतलेला आहे. तोही या कढईमध्ये टाकून लसूणही यासोबत भाजून घ्यायचा. आता हे जवस भाजलं की नाही हे कसं ओळखायचं, हे बघा, काही वेळाने जवसाचा असा तडतड आवाज यायला लागतो. असा आवाज यायला लागला की जवस आपलं भाजलं समजायचं. लसूण आणि जिरे हे जवसासोबत भाजल्यामुळे चटणी ही खमंग लागते. जवस भाजून तयार झालंय. आता गॅस बंद करून हे जवस पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. हे बघा, हे जवस मी अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी याच कढईमध्ये बाजूला ठेवून दिलं होतं. हे पूर्णपणे थंड झालंय. यामध्ये आता 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं. तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ यामध्ये टाकून अर्धा चमचा आमचूर पावडर घेतले, तेही यामध्ये टाकून मी 1 चमचा साखर घेतली आहे. हे सर्व टाकलेलं साहित्य यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून चांगलं असं वाटून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही बत्त्यामध्ये कुटूनही घेऊ शकता. हे बघा, मिक्सरला वाटून आपली चटणी तयार झाली आहे. ही चटणी झटपट तयार होते. ही चटणी आता मी काढून घेते. या चटणीवर दही किंवा तेल टाकून खाल्ली तर ही चटणी खूप मस्त लागते, किंवा अशीही खाऊ शकता, छानच लागते. ही चटणी संपेपर्यंत चांगली राहते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. नेहमीप्रमाणेच माझी ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका.